हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चालू घडामोडी 2023-24च्या बघणार आहोत. तर अतिमहत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण बघणार आहोत. तुम्हाला कोणती पण परीक्षा देत असाल तर उपयुक्तच आहे हा व्हिडिओ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, गोवा येथे आयोजित 54व्या IFFI मध्ये 2023च्या सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन काय आहे? ॲटोनिया कडेस, कार्लोस सौरा, मारिओ कामू आणि मायकेल डग्लस. तर त्याचं उत्तर आहे मायकेल डग्लस. तर गोवा येथे आयोजित 54व्या IFFI मध्ये 2023च्या सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ती मायकेल डग्लस यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, हॉलिवूड स्टार मायकेल डग्लस यांना 54व्या IFFI मध्ये सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. तर ते कोणत्या देशाचे चित्रपट निर्माता आहेत? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त राज्य. तर हॉलिवूड स्टार मायकेल डग्लस हे संयुक्त राज्य या देशाचे अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे आणि त्यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार 2023चा मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, इंडिगोच्या AI शक्तीच्या चॅट असिस्टंटचे नाव काय आहे? तर ऑप्शन काय आहे? 6 स्काई, 6 पर्सर आणि एअरबोट, स्काय टॉक आणि महाराजा. तर त्याचं उत्तर आहे 6 स्काई. तर इंडिगोच्या AI शक्तीच्या चॅट असिस्टंटचे नाव काय आहे? तर 6 स्काई हे नाव आहे. नोव्हेंबर 2023मध्ये पुरुषांच्या T20 विश्वचषक 2024साठी कोणत्या काउंटी क्रिकेट संघ पात्र ठरला? तर ऑप्शन आहे नामिबिया, सौदी अरेबिया, भूतान, बहरीन आणि मलेशिया. तर त्याचं उत्तर काय आहे? तर नामिबिया. तर नोव्हेंबर 2023मध्ये जे पुरुषांचे T20 विश्वचषक 2024 झाले तर त्यासाठी काउंटी क्रिकेट संघ हा नामिबिया या देशाचा ठरलेला आहे. खालीलपैकी कोणी राष्ट्रीय खेळ 2023मध्ये तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलं? तर ऑप्शन काय दिले आपल्याला? तर अंकिता भगत, दीपिका कुमारी, सिमरनजीत कौर आणि भजन कौर आणि डोला बॅनर्जी. तर त्याचं उत्तर आहे दीपिका कुमारी. तर राष्ट्रीय खेळ 2023मध्ये तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे त्यांचं नाव काय आहे? तर त्या दीपिका कुमारी आहे. तर त्यांनी 2023मध्ये राष्ट्रीय खेळमध्ये तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. पुढचा प्रश्न, गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स GRSE द्वारे अलीकडेच भारतीय नौदलाला देण्यात आलेल्या INS सिद्धकचे महत्त्व काय आहे? तर ऑप्शन काय दिले आपल्याला? तर हे भारतीय नौदलातील सर्वात मोठे हॉस्पिटल जहाज आहे. GRSEच्या 4 लढाऊ जहाजांच्या मालिकेचा हा भाग आहे. तिसरा ऑप्शन काय आहे? भारतीय जहाजबांधणीमध्ये मैलाचा दगड ठरविणारे हे पहिले स्वदेशी सर्वेक्षण जहाज आहे. आणि चौथं काय आहे? हे केवळ कमी तीव्रतेच्या लढाऊ ऑपरेशनसाठी डिझाईन केलेले आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? तर त्याचं उत्तर आहे 3. तर भारतीय जहाज बांधणीमध्ये मैलाचा दगड ठरविणारे हे पहिले स्वदेशी सर्वेक्षण जहाज आहे. जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण कोठे झाले आहे? तर ऑप्शन काय दिले आपल्याला? तर गुरुग्राम, रांची, पाटणा, चंदीगड आणि कटक. तर जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण हे गुरुग्राम येथे झालेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. तर कोणत्या शब्दाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रेसने वर्ड ऑफ द इयर असे नाव दिलेले आहे? तर ऑप्शन काय आहे? गॅस लाइटिंग, रीज, ग्लोबिन मोड, मेटावर्स, आय स्टँड विथ. तर त्याचं उत्तर काय आहे? तर रीज. तर रीज या शब्दाला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने वर्ड ऑफ द इयर असे नाव दिलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याला COP28 मध्ये वनीकरणाच्या प्रयत्नासाठी आंतरराष्ट्रीय सन्मान देण्यात आला? तर ऑप्शन काय आहे? पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. तर भारतातील बिहार या राज्याला COP28 मध्ये वनीकरणाच्या प्रयत्नांसाठी आंतरराष्ट्रीय सन्मान देण्यात आलेला आहे. तर ते कोणतं राज्य आहे? तर ते बिहार आहे. हे लक्षात ठेवा. पंतप्रधान मोदींनी अलीकडेच कोणत्या किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे? तर ऑप्शन काय आहे? लोहगड किल्ला, जंजिरा किल्ला, राजकोट किल्ला आणि दौलताबाद किल्ला, रायगड किल्ला. तर त्याचं उत्तर आहे राजकोट किल्ला. तर पंतप्रधान मोदींनी अलीकडेच राजकोट किल्ला या किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी मिशन दक्ष सुरू केलेले आहे? तर ऑप्शन आहे पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. तर बिहार या राज्यासाठी अलीकडेच शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी मिशन दक्ष हे सुरू केलेले आहे.
पुढचा प्रश्न, तर कोणत्या राज्य सरकारने 400 कोटी रुपये खर्चून फुटवेअर मॅन्युफॅक्चरिंग पार्क उभारण्याची योजना आखलेली आहे? तर ऑप्शन आहे तमिळनाडू, बिहार, पंजाब आणि ओडिसा. तर हे लक्षात ठेवा, तमिळनाडू या राज्य सरकारने 400 कोटी रुपये खर्चून फुटवेअर मॅन्युफॅक्चरिंग पार्क उभारण्याची योजना आखलेली आहे. तर ते कोणतं राज्य आहे? तर ते तमिळनाडू, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनमनसाठी मंजूर एकूण परिव्यय किती आहे? तर ऑप्शन काय आहे? 28,452 कोटी रुपये, 23,564 कोटी रुपये, 24,104 कोटी रुपये, 22,682 कोटी रुपये आणि 15,336 कोटी रुपये. तर त्याचं उत्तर काय किती आहे? तर 24,104 कोटी रुपये हे मंजूर केलेले आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानसाठी. पंजाब नॅशनल बँकेच्या PNB कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन काय दिले आहे? तर राजेश कुमार यदुवंशी, संदीप बक्षी, जितेश जॉन, PC होटा आणि DP अग्रवाल. तर त्याचं उत्तर काय आहे? तर जितेश जॉन हे आहे. त्यांची पंजाब नॅशनल बँकेच्या PNB कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांचं नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, वर्ल्ड रेडिओ कम्युनिकेशन कॉन्फरन्स 2023 WRC 2023 चे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन काय आहे? मोहम्मद अल रासी, नरेंद्र मोदी, तमीम बिन हमाद अल थानी, मोहम्मद शिया अल सुदानी आणि इब्राहिम राईसी. तर त्याचं उत्तर आहे मोहम्मद अल राईसी. तर वर्ल्ड रेडिओ कम्युनिकेशन कॉन्फरन्स 2023च्या अध्यक्षपदी मोहम्मद अल रामसी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन आहे लाल थनवहला, T सायलो, C चुंगा आणि लाल दुहोला. तर यापैकी काही नाही. तर त्याचं उत्तर काय आहे? तर लाल थनहवला याचे मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताने आपल्या कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी कोणत्या देशाला USD 250 दशलक्ष कर्ज देण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन आहे केनिया, दक्षिण आफ्रिका, काँगो, पापुआ न्यू गिनी. तर त्याचं उत्तर आहे केनिया. तर भारताने आपल्या कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी केनिया या देशाला USD 250 दशलक्ष कर्ज देण्याची घोषणा केलेली आहे. तर त्या देशाचं नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, CII स्पोर्ट्स बिझनेस अवॉर्ड्स 2023च्या पहिल्या आवृत्तीतील सर्वोत्कृष्ट क्रीडा सुविधा पुरस्काराने सन्मानित झालेल्या संस्थेचे नाव सांगा. तर ऑप्शन आहे IIT दिल्ली, IIM अहमदाबाद, IIT ISM धनबाद आणि कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी. तर त्याचं उत्तर आहे कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी. तर CII स्पोर्ट्स बिझनेस अवॉर्ड्स 2023च्या पहिल्या आवृत्तीत सर्वोत्कृष्ट क्रीडा सुविधा पुरस्काराने या संस्थेला सन्मानित करण्यात आलेला आहे.